व्यासपीठ गावची खबर न्यूज। खोपोलीत नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल। खोपोलीत राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट व शेकाप परिवर्तन विकास आघाडी। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सोमवारी शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील गोठीराम पाटील यांनी राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट व शेकाप या परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी 14 प्रभागातील परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केले, मात्र अर्ज मागे घेतेवेळी कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार आहे। आपण पाहिलं असेल की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि घटक पक्षांना घेऊन आज या ठिकाणी ह्या परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवारी मला मिळाल्यानंतर आजचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण शहरातून सर्वच पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि सर्व नेते मंडळी असतील या ठिकाणी येऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जल्लोषामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आमच्या या फॉर्म भरण्याच्या रॅलीला सुरुवात झाली। आणि आपण पाहिलं असेल प्रचंड उत्साह, महिला असतील, तरुण वर्ग असतील आणि अनेक बुजुर्ग लोक या रॅलीमध्ये होते। आणि हा फॉर्म भरत असताना अतिशय आनंद होतोय की शेवटी हा विश्वास आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, प्रदेशचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक रायगडचे खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील, त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील असतील आणि साऱ्या ह्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आजच्या ह्या फॉर्म भरण्याच्या रॅलीला सुरुवात झाली। आणि मग सुधाकर भाऊ ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून चांगलं काम करतात, त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्साहामध्ये ही फॉर्म भरायला आम्ही नगरपालिकेमध्ये येत असताना आपण पाहिलं प्रचंड जल्लोष तरुणांमध्ये होता, आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होता, महिला भगिनींमध्ये होता। आणि म्हणूनच आजचा हा फॉर्म भरल्यानंतर हा विजय आमचा नक्की आहे हे सांगायला काही वेगळं वाटणार नाही। परंतु आम्ही कुठेही उरलून न जाता संपूर्ण भागामध्ये संपूर्ण आमचे परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी लोकांना आव्हान करणार आहोत। या आपल्याला हा जो काही परिवर्तन घडवायचं आहे, एखाद्या वृत्तीच्या विरोधात आपल्याला ही निवडणूक जिंकायची आणि म्हणूनच सारे मंडळी या ठिकाणी एकवटली आणि हा विजय नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा या परिवर्तन आघाडीचा फडकणार आहे, एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगतो। अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गट, शेकाप पक्षानं परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आघाडी केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक दिग्गजांचे तिकीट कट केल्यानं उमेदवारी मिळवण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्यानं पक्षाची ताकद वाढली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील गोठीराम पाटील नगरसेवक उमेदवार 24, शेकाप पक्ष 10, शिवसेना ठाकरे गटाच्या 8 उमेदवारांनी अर्ज भरले। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय मसूरकर, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनीताई पाटील, खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव, खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अंकुश पवाली, शेकापचे तालुका चिटणीस किशोर पाटील, संतोष जंगम यांसह अन्य मान्यवर व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जल्लोष करत होते। यावेळी शक्ती प्रदर्शन करत परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पाटील, तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 मंगेश दळवी, रेखा जारे, प्रभाग 2 चंद्रप्पा अणिवार, उर्मिला देवकर, प्रभाग 3 किशोर पानसरे, प्रभाग 3 माधुरी तांबे, प्रभाग 4 वर्षा साळुंखे, विनायक तेलवणे, प्रभाग 5 समीर मसूरकर, हर्षदा कैलास गायकवाड, प्रभाग 6 योगेश औटी, कुंदा वजरकर, प्रभाग 7 प्रशांत शेंडे, ऐश्वर्या खेडकर, प्रभाग 8 यश जाधव, प्रिया भावडे, प्रभाग 10 मेघा वाडकर, दर्शना अंग्रे, उबेद पटेल, प्रभाग क्रमांक 13 प्रमिला राजन सुर्वे, अनिल गायकवाड, प्रभाग 14 दत्तात्रय मसूरकर, प्रतिमा देशमुख, प्रभाग 15 गणेश राक्षे, शेला अहिर,
ठाकरे गट शिवसेना गटाकडून प्रभाग क्रमांक 2 संतोष देशमुख, प्रभाग 6 दिलीप पुरी, प्रभाग 8 गायत्री सुभाष जाधव, प्रभाग 9 अंकिता जयवंत सीत, प्रभाग 10 सुरेखा खेडकर, प्रभाग 12 तन्वी पंकज रुपवते, प्रभाग 13 जयश्री चाळके नितीन पवार, प्रभाग 14 रोहिणी नायकुडे, शेकाप, प्रभाग 6 अश्विनी पुरी अरुण पुरी, प्रभाग 7 रवींद्र रोकडे, प्रभाग 9 तस्लिमा नासिर पटेल, निरगुडा, प्रभाग 11 संतोष मालकर व शिल्पा संतोष मालकर, प्रभाग 12 अबू जळगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेत। सार्वत्रिक निवडणुकीचा आज आम्ही उमेदवारी अर्ज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून भरलेला आहे। परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आमची आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल आणि 31 नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज असतील ते आम्ही आज दाखल केले आहेत। अगदी उत्साहात आनंदात आम्ही आमचा अर्ज दाखल केले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे खोपोलीच्या जनतेचा आमच्यावर असलेला विश्वास आणि तो विश्वास आम्ही सार्थ ठरवण्यासाठी या नगर परिषदेवर नक्कीच आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकवण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। माहिती आहे खोपोली शहरामध्ये ज्या पद्धतीने काम चाललं आहे त्यामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे म्हणून आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ठरवलं की खोपोलीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि विकास करण्यासाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा अध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक आमचे निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यानंतर आम्ही खोपोलीचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलण्याचं काम आणि सर्वांगीण विकास करण्याचं काम आमच्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। त्यांनी किती निधी आणला त्याचं काही माझ्याकडे मोजमाप नाही आहे, परंतु खोपोलीमध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे। खोपोलीकरांना ज्या पद्धतीने या 2-3 वर्षामध्ये तो त्रास झालेला आहे तो त्रास त्यांना सहन होत नसल्यामुळं खऱ्या अर्थाने आम्हाला या परिवर्तन विकास आघाडीची स्थापना करावी लागली आणि आम्ही या तिन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि शेतकरी कामगार पक्ष असेल या तिघांचा झेंडा या नगरपरिषदेवर आम्हाला डबलाने फिटकून बघायचा आहे। आता आम्ही तिघं एकत्र असल्यावर ऑपरेशन करायची गरज नाही, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असल्यावर ऑपरेशन करायची गरज नाही, आपोआपच खोपोलीकर आमच्यावर विश्वास ठेवतील आणि खऱ्या अर्थाने विश्वासाला आम्ही सार्थ ठरू असा मला विश्वास आहे। त्याचं काय 3 तारखेला आपल्याला समजेल। 3 तारखेला आम्ही आमची सर्व तिन्ही पक्ष अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही चांगल्या पद्धतीने खोपोलीकरांच्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही विनंती करणार आहे, आमच्या पक्षाची ध्येयधोरणं समजून सांगणार आहे आणि आपल्याला सत्ता काय पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजून सांगणार आहे आणि 100% खोपोलीकरांची जनता आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आम्हाला या नगर परिषद सत्ता आमच्या हाती येतील असा आम्हाला विश्वास आहे।